जे पैसे आले ना, तर हा माझा चुलत दीर आहे का, हा माझ्या बरोबर असायचा, म्हणजे दवाखान्यात न्यायला आणायला सगळ्या गोष्टी करायला. हा, तर मिस्टरांनी त्याला सांगितलं होतं की म्हणजे असे असे पैसे येतील, म्हणजे थोडं लास्ट स्टेपला तो जवळ होता ना, मी पण त्याच्यावर विश्वास ठेवला. LIC चे पैसे वगैरे काढले, वाशीला जाऊन एवढे केले त्याने. बापरे. ते तो तिथं राहत होता. मला एवढा हा प्रकार माहित नव्हता, काहीच माहित नव्हतं. 2-3 दिवस मला त्याच्या तिथं ठेवलं. मला म्हणलं एवढ्या नंतर भेटतात. नंतर आम्हाला काढून दिलं. मग त्याच्यानंतर एकदा एक राकेश पांजारी म्हणून तो आला आणि हे दोघे जण आले. त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, फॉर्म आणले होते सर. मग ते विड्रॉलचे होते का FD मोडायची होती, काय होतं मला माहितच नाही. फक्त काही सह्या घेतल्या. त्याच्यानंतर ते पैसे सगळे डेबिट झाले. छोटा फोन होता ना, मग मला तेव्हा कळलं. मी त्याला फोन केला, तो म्हणतो मला पिक्चरला पैशाची गरज आहे, मला पैसे पाहिजे, मी 2 महिन्यांनी देतो. मग त्याच्यानंतर असं करता करता त्याचा पिक्चर आला होता बघा. आमच्या आयरताई आहे, शुभांगी आयरताई यांनी मीडियासमोर, विशेषतः पत्रकार संदीप उतरडे यांच्यासमोर जी त्यांची भावना मांडली होती, जी कैफियत मांडली होती की त्यांच्या धीराने त्यांच्या नवऱ्याचे जे 5 लाख रुपये होते, जे LICचे मिळाले होते, ते त्यांना फसवून त्या ठिकाणी त्यांची विड्रॉल केले. त्यांना FD करतो म्हणला आणि ते पैसे त्यांनी तसेच त्यांना ते लांबवले पैसे. आणि तो म्हणला आज देतो उद्या देतो. आजपर्यंत तागायत 1 रुपया त्यांना मिळाला नाही. या संदर्भात मी अनेक बातम्या पाहिल्या ताईंच्या, त्यांच्या भावना पाहिल्या. आणि एक विधवा महिला अशा पद्धतीने या ठिकाणी जगते. आपण पाहतो त्यांचं किती या ठिकाणी परिस्थिती, खरं तर गरिबीची परिस्थिती. त्या ग्रामपंचायतमध्ये झाडून काढायचं काम करतात, शाळेमध्ये भात शिजवायचं काम करतात. आणि अशा परिस्थितीत विधवा महिला झगडते, संघर्ष करते. नवरा नसल्यावर उलट आमचं मत होतं की दिराने त्या ठिकाणी यांना भावासारखं खरं तर उभं राहायला पाहिजे नव्हतं, पण त्यांनी तसं न करता उलट यांना फसवलं. या संदर्भात आम्ही आता बेला पोलीस स्टेशनला गेलो होतो. तिथं दोघांनाही, त्यालाही समोर बोलवलं, यांनाही समोर बोलवलं. परंतु तिथं जो काही झाला, एकमेकावर त्यांनी जे काही आरोप केले, खरं तर तिथं काही व्हिडिओ शूट करता आले नाही, कारण पोलीस स्टेशनचा विषय होता, कायदेशीर विषय होता. परंतु त्यांनी तिथं कबूल केलं की हे पैसे होय, मी हे पैसे घेतलेत, आणि पोलिसांसमोर त्यांनी कबूल केलं. परंतु त्याने तो 50 वर्षापूर्वीचं जमिनीचं कारण सांगत होता, पण ते खोटं आहे. त्याचं वय आज अवघं 40 वर्षाचं आहे आणि तो 50 वर्षापूर्वीचं वाटपाचा विषय सांगतो. काहीतरी पैसे पचवायचे म्हणून खोटं सांगतोय. मग तुला जर जमिनीचा जर विषय होता, मग आजपर्यंत यांच्या जे मिस्टर होते किंवा इतर भावांना का नाही बोलला, हा पण एक प्रश्न उभा राहतो. पण तू काहीतरी खोटं सांगून एका विधवा महिलेला फसवायचं. ही शिवजन्मभूमी आहे, हा जुन्नर तालुका आहे. छत्रपती शिवाजी महाराज या तालुक्याला संस्कार आहेत. अशा पद्धतीने महिलांशी कोणी वर्तणूक करू नये, ही अपप्रवृत्ती आम्ही खपून घेणार नाही. आम्ही पोलीस स्टेशनला सांगितलं की 2 दिवस जर तुला जर काय ॲडजस्टमेंट करता आली नाही, तर आम्ही 100% गुन्हा दाखल करणार आहे. या ताईंच्या मागं आम्ही भक्कमपणे उभे आहेत. मला आमचे यांचं माहेर हे खरं तर खोडद गावचं आहे. मला अनेक तिथे शशिकांत खरमळे असेल, महेश शिंदे असतील, अनेक जणांचे मला खरं तर फोन आले, मला भेटायला आले की ह्या ताईंना तुम्ही मदत करा. आणि एक सजग पत्रकार म्हणून संदीप उतरडे यांच्या चॅनलच्या बातम्या पाहून खरं तर मी या ठिकाणी धावत पळत आलो. ताईंना या ठिकाणी घेऊन पोलीस स्टेशनला गेलो होतो, साहेबांना भेटलो, त्यालाही समोर बोलून घेतलं. 2 दिवसाची मुदत दिली. 2 दिवसात जर त्यांनी काही ॲडजस्टमेंट केली नाही, त्याचं म्हणणं आहे की मी शेतीची कागदपत्र आणतो, मला मॉर्गेज करून कर्ज करून द्या. ठीक आहे, आता जे काय ते मार्ग काढू, परंतु त्यांनी ते केलं पाहिजे. या निमित्तानं माझी त्याला सांगणं आहे की अशा पद्धतीने जर तू एका विधवा तुझ्याच वहिनीला जर फसवणार असेल, ही शेवटी आईच्या रूपाने, आज एक वहिनी म्हणलं तर ती आई स्वरूपात असते, ह्या तरी जबाबदारीचं तू भान राखलं पाहिजे, एका महिलेचं भान राखलं पाहिजे. ही पुढंच एकदा आपल्या माध्यमातून विनंती करतो समोरच्या व्यक्तीला की तू या ताईंचे 2 दिवस जर पैसे दिले नाही, तर पुढची कारवाई ही कायदेशीर कारवाई असेल आणि पुढच्या सगळ्याला मग तुला सामोरं जायला लागेल.